नमस्कार मराठी वाचक रसिक प्रेक्षकांनो. आज मी तुमच्यासाठी मृत्यूंजय या कादंबरीमधील अतिशय महत्त्वाचं पात्र घेऊन आले आहे. ते म्हणजे राजमाता कुंती देवींचं. आज मी तुमच्यासमोर राजमाता कुंती देवी यांची जीवनगाथा उलगडणार आहे. चला तर सुरुवात करूया. आपण राजमाता कुंती देवी यांचं मनोगत ऐकत आहोत. ही धात्री विचारत आहे, महाराणी तुम्ही एवढ्या उदास का? कोणत्या शब्दात तिला मी सांगू की मी उदास का? किती झंझावाती वळणं घेत आलं आहे माझं आयुष्य. काय हेतू आहे या वळणांचा? कोण फिरवितं माणसाला या चाकोरीतून? कुणाच्या हातात असतात ही सगळी सूत्र? माणूस म्हणजे नियतीनं आपल्या संकेतांच्या कंठबंधनांनी जकडून टाकलेलं जनावरच नाही काय? आज मी या राजवाड्याच्या सौंधावर उभी आहे. माझ्याभोवती वैभवानं भरलेला राजवाडा आहे. माझा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी पावलोपावली तत्पर दासदासी उभ्या आहेत. सगळं हस्तिनापूर मला राजमाता राजमाता म्हणून माझ्या चरणांवर आदरानं मस्तक ठेवीत आहे. युधिष्ठरासारखा सालस, भीमासारखा बलवान आणि अर्जुनासारखा लोकप्रिय मुलगा असल्यावर दुःखाचं काय कारण आहे? कुठल्याही स्त्रीची जीवनाबद्दलची अपेक्षा यापेक्षा अधिक ती काय असणार? अशा जीवनाचा कोण अभिमान बाळगणार नाही? जगाच्या दृष्टीनं मी आज वैभवाच्या शिखरावरच नाही काय? सुख सुख म्हणतात ते यापेक्षा अधिक काय असतं? पण खरं सांगू तसं काही नाही. केवळ याच बाह्य गोष्टींवर सौख्य अवलंबून असतं असं नाही. मनाचं स्वास्थ्य असेल तरच जीवन सुखी असतं. या एवढ्या वैभवात राजमाता म्हणून राहूनही मला ते मिळालेलं नाही. केवळ एकाच अनिवार्य घटनेच्या विरूप उंदरानं माझ्या जीवनाचं राजवस्त्र गेल्या अनेक रात्री कुरतडलं आहे. जेव्हा जेव्हा मी सौंधावर अशी उभी राहून ते राजवाड्याचं समोरचं भव्य महाद्वार पाहते तेव्हा तेव्हा माझं मन वावळटीत सापडलेल्या वाळक्या पाण्यासारखं भरकटत भरकटत असंच दूर कुठेतरी उडून जातं. गेल्या 4 तपाच्या प्रवासाची भ्रमंती करून मगच ते देहाच्या पिंजऱ्यात येतं. गेल्या 4 तपांचा काल. या दीर्घ 4 तपात ही कुंती म्हणून किती दिवस बरं जगली? एकही दिवस नाही. 50 वर्षांचा काल. पण किती कृपण आणि चेंगट. या 50 वर्षात त्यानं कुंतीला कुंती म्हणून जगण्यासाठी कधी एकही दिवस दिला नाही. गेली 50 वर्ष माझ्या गळ्यात विविध रंगी निरनिराळ्या गोंडस नावांचे पट्टे घालून कालानं मला नुसतं गरगर फिरवलं आहे. हवं तसं आणि हवं तिकडे. माझ्या मनात भरलेल्या आकाशातून गत जीवनातील आठवणींचा पाऊस अनेक धारांनी कोसळू लागला. कधीकधी तो एवढा मुसळधार पडतो की त्याच्या संतत माऱ्यानं माझ्या शरीराची आता चाळण तर होणार नाही ना अशी भीती मला वाटायला लागते. काय काय घडलं या 4 तपांमध्ये? छे, सांगण्यासारखं काय आहे त्यात? माझ्यासारख्या क्षत्रानीला तरी ते कधीही सांगावं असं मनापासून वाटत नाही. पण मन हे विचित्र असतं. त्याला आवरण्याचा प्रयत्न केला की ते जास्त अनावर होतं. या 4 तपांमध्ये मी 3 सरळ सरळ वेगवेगळ्या कुंतींची वेगवेगळी जीवन जगले. एकीचा दुसरीशी थोडासुद्धा तुलना होणार नाही. एकीचं दुसरीशी थोडंसुद्धा साम्य नाही. या 3 कुंती भिन्न आहेत. कधीकधी त्या एकमेकांकडे टक लावून पाहतात. अनोळख्यासारखं एकमेकींना विचारतात, तू कोण? तू कोण? तू ग कोण? या सौंधावर उभं राहिलं की दूरवर गंगा दिसते. तिचं ते वळणदार पात्र पाहिलं की मला मथुरेची आठवण येते. माझ्या बालपणीची आठवण येते. तिथं यमुनेकाठी मथुरेत माझं बालपण गेलं. हो, अक्षरशः गेलंच. तोंडातून एकदा बाहेर पडलेल्या शब्दासारखं ते कधीच परतून माझ्याकडे आलं नाही. त्याच्या स्मृती मात्र अजूनही माझ्या मनावर आहेत तशाच कोरलेल्या आहेत. बालपण म्हणजे गोल मोहक गिरक्या. बालपण म्हणजे उंच उंच लाटा. बालपण म्हणजे स्फटिकासारखे शुभ्र धवल रंग. तिथं खोट्या प्रतिष्ठेचे मुखवटे नसतात. तिथं एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नसते. भावी आयुष्याचं वाळवंट तुडविताना घायाळ होऊ पाहणाऱ्या जीवासाठी पूर्वतरतूद म्हणून निसर्गानं निर्माण केलेला शीतल पाण्याचा तो एक चषक असतो. आजही मला माझे मथुरेतले ते बालपण आठवलं की वाटतं, कशाला मी मोठी झाले? कशाला महाराज शत्रुघ्नांच्या पुण्यवान नगराबाहेर पडले? मथुरेतल्या त्या राजवाड्यासमोरच्या उद्यानातल्या फुलपाखरामागे धावणारी पृथा, यमुनेतल्या पाण्याशी खेळणारी पृथा, सूर्यदेवांना अर्पण करण्यासाठी बकुल फुलांची माला गुंफणारी पृथा.
किती निरामय आणि निरागस होती ती पृथा. पृथा, होय पृथाच. लहानपणी मी मथुरेत पृथा म्हणून वाढले. माझ्या प्रेमळ पित्या मथुरेचा राजा शूरसेन यांच्या मायेच्या सावलीत. कष्टाचा किंवा दुःखाचा एकही प्रसंग कधी मजवर आला नाही. नावाप्रमाणेच ते शूर होते, बाहुबलानं आणि मनाच्या खंबीर निर्धारानं. यदुवंशाचं भूषण होते ते. मला त्यांचा नेहमीच अभिमान वाटतो. त्यांच्या स्मृतींनं राजवाड्याच्या तटासारखी त्यांची भव्य मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते. त्यांनी माझा कोणता हट्ट पुरविला नव्हता. एकदा तर मला स्पष्ट आठवतं, मी त्यांच्याजवळ मला एक धनुष्य द्या असा विचित्र आग्रह धरला. त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, मुलीला धनुष्य काय कामाचे पृथे? मुलींनी फुले मागावीत, सोन्याचे अलंकार मागावेत, पण त्यांचं मी काहीच ऐकून घेतलं नाही. शेवटी त्यांनी निरुपायानं मला एक धनुष्य आणून दिलं. आकाशातल्या लुकलुकणाऱ्या तारका जरी त्यावेळी कुणी मला माझ्या हातात सागरगोटे म्हणून ठेवल्या असत्या, तरीसुद्धा मी माझ्या हातातील ते धनुष्य त्यांना दिलं नसतं. ते हातात पडताच मी उड्या मारीतच राजवाड्याबाहेरच्या उद्यानात गेले. कितीतरी वेळ मग मी त्या झाडावर असे उगीच बाण सोडीत बसले होते. पण बकुळीच्या झाडावर बसलेली एक पत्ररथ पक्षिणी मला सारखी सतावीत होती. ती एकसारखी ओरडत होती, त्यामुळे माझं लक्ष तिच्या ओरडण्याकडे जात होतं. बाण नीटपणे सुटत नव्हते. मला तिचा अतिशय राग आला होता. माझ्या मनात एक मजेदार विचार त्यावेळी चमकून गेला. अचूकपणे मला जर हवा तसा बाण सोडता आला असता, तर एक बाण त्या पत्ररथ पक्षिणीच्या चोचीत मारून मी तिचं ओरडणं बंद केलं असतं. 2. एके दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी राजवाड्याच्या उद्यानात खेळत होते. चंद्रिका नावाची एक दासी जवळच पूजेसाठी लागणारी निवडक फुलं खुडत होती. आपली रंगीबेरंगी इवलेसे पंख फडफडवीत मन मानेल तशा मोहक गिरक्या घेणाऱ्या एका फुलपाखरामागं मी हात उंचावून धावत होते. इतक्यात चंद्रिकेनं मला एकदम हाक मारली. किती मोठ्यानं ओरडली होती ती. राजकुमारी, अहो लवकर या इकडे, काय गंमत आहे पहा तरी जरा. मी फुलपाखरामागचं धावणं तसंच सोडलं आणि तिच्याकडे धावले. एका विशाल अशोकाच्या झाडाखाली ओंजळीत काहीतरी जपून धरून मी येण्याची ती आतुरतेनं वाट पाहत होती. मी उड्या मारीतच तिच्याजवळ गेले. तिच्या हातात कोणती गंमत होती हे पाहण्याची मला अतिशय घाई झाली होती. मी जवळ जाताच लगबगीनं तिने आपली ओंजळ माझ्यापुढे केली आणि हळुवारपणे बोटं उघडली. काय होतं बरं तिच्या हातात? तर एक चंडोल पक्ष्यांचं नुकतंच जन्मलेलं पिल्लू होतं. आपली इवलीशी लालसर नाजूक चोच वासून ते कुणाला तरी आपल्या मदतीसाठी बोलावित होतं. त्याचे इवलेसे डोळे भेदरलेले होते. डोळ्यांवरचं गुलाबी कातडं ते मध्येच आपल्या डोळ्यांवर ओढून घेत होतं. थरथरणारी मान वारंवार वर करून कुणाची तरी वाट पाहत होतं. त्याच्या सगळ्याच हालचालींमध्ये कमालीचं कारुण्य होतं. मी चंद्रिकेला विचारलं, कुठून आणलंस हे? किती दुष्ट आहेस ग तू? याची आई त्याला शोधून शेवटी दमून जाईल. मलाही असली गंमत मुळीच आवडत नाही. जा, सोडून ये त्याला. माझा तो अचानक अवतार पाहून तिचा सगळा उत्साह क्षणात मावळला. ती घाबरली. चाचरत तिने खुलासा केला. वर ते आपलंच पडलेलं होतं. या अशोकावरच त्याचं घरटं असावं. मी पानांच्या गर्दीतून त्याचं घरटं दिसतं का ते पाहू लागले, पण घरट्याचा काही पत्ता नव्हता. काय करावं ते मला सुचेना. ते पिल्लू तर एकसारखी आपली मान उंचावत होतं. मला एकदम तातांची आठवण झाली. झरकन मी उठले आणि वाड्याकडे धूम ठोकली. वाड्याच्या 3-3 पायदंड्या त्यावेळी एकदम ओलांडल्याचं मला अजूनही स्पष्टपणे आठवतं. बाबा नुकतेच भोजपूर नगरीवरून आले होते. अंगावरची वस्त्रंसुद्धा त्यांनी बदललेली नव्हती. त्यांच्या शेजारीच कुणीतरी पाहुणे उभे होते. ते माझ्याकडे टक लावून पाहू लागले. त्यांना बघितल्यावर माझा उत्साह जरा मावळला, पण त्यांनीच मला काहीतरी सांगायचं आहे हे अचूक ओळखलं. ते म्हणाले, पृथे, लाजू नकोस. मी कुणी परका नाही. मी कुंतीभोज आहे, तुझ्या पित्याचा आत्तेभाऊ. अगं तुझा काका. मला थोडासा धीर आला. पुढे होत तातांच्या बोटांना धरून ओढत मी म्हणाले, तात, जरा उद्यानात चला पाहू. माझं काम आहे तुमच्याकडे. माझं काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं त्यांना वाटलं. ते माझ्या खांद्यावर हात टाकत पाहुण्यांकडे पाहू लागले. चला कुंतीभोजा, काय म्हणते ही ते पाहू. आम्हा तिघांना आपल्याकडे येताना पाहून चंद्रिकेची मात्र गाळण उडाली. हातातील फुलांची परडी आणि ओंजळीतील ते पिल्लू, यामुळे उत्तरीय कसं सावरावं हे तिला समजेना.
ती अपराध्यासारखी मान खाली घालून तशीच गप्प उभी राहिली. आम्ही त्या अशोकाखाली आलो. मी चंद्रिकेच्या हातातील ते पिल्लू माझ्या हातात घेतलं. त्याचा तो उबदार स्पर्श अजूनही माझ्या लक्षात आहे. तातांना ते दाखवीत मी म्हटलं, याचं घरटं या झाडावरच आहे, पण हे चुकून खाली पडलंय. याची आई त्याला आपल्या घरट्यात शोधित असेल. त्याला आत्ता त्याच्या घरट्यात पोहोचवा. माझ्याकडे कौतुकाने पाहत ते म्हणाले, आईला नको काय पोराची काळजी? पोराला एकटं टाकून तिनं कशाला लांब जायचं? त्याच्यासाठीच चारा आणायला गेली असेल ती, मी म्हणाले. ते माझ्याकडे पाहून हसले. इकडे तिकडे कुणी सेवक दिसतो का ते पाहू लागले. पण उद्यानामध्ये त्यावेळी कुणीही नव्हतं. एव्हाना हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती. माझ्या हातातील ते पिल्लू एकसारखं वळवळत होतं. कुणाच्या तरी पंखांच्या उभेत जायला ते फार असुसलेलं होतं. मला ते असह्य झालं. मी रडवेल्या स्वरात म्हणाले, तात, आटपा ना लवकर, हे बघा कसं करतंय. माझा रडवेला आवाज त्यांनी ओळखला. ते म्हणाले, आण ते इकडे. सकाळी त्याला आपण त्याच्या घरट्यात पोहोचवू. सकाळी? सकाळपर्यंत ते आपल्या आईशिवाय जगेल तरी कसं? आत्ताच पोचवा ना त्याला. माझ्याजवळ येत समजावणीच्या स्वरात ते म्हणाले, असं काय करतेस वेड्यांसारखं पृथू? इथं कोणीच सेवक नाही आहे या घडीला. आत्ताच त्याला कसं घरट्यात पोहोचवता येईल? तू तुझ्या मऊ शय्यत ठेव आजची रात्र त्याला. दाना पाणी घाल. सकाळी आपण त्याला त्याच्या घरट्यात घालू. हं. तुम्ही इथे असताना सेवक कशाला पाहिजेतात? याला जर आत्ताच्या आत्ता घरी पोहोचवलं नाहीत तर मीही वाड्यावर येणार नाही. याला घेऊन अशीच या अशोकाच्या झाडाखाली बसेन रात्रभर. तात कुंतीभोजांना म्हणाले, कसं समजवायचं या पोरीला? फारच हट्टी आहे. ते म्हणाले, शूरसेना, तू मथुरेचा राजा असलास तरी त्याचं या निरागस पोरीला काय? ती तुझ्यापुढे असाच हट्ट धरणार. माझ्याजवळ येत ते मला म्हणाले, आण मुली ते पिल्लू. मी पोहोचवितो त्याला त्याच्या आईकडे. मग तर चालेल. ते माझ्या हातातील पिल्लू घेऊ लागले. एवढ्यात बाबा पुढे झाले. माझ्या हातातून ते पिल्लू हळुवारपणे आपल्या हातात घेत ते म्हणाले, कुंतीभोजा, तू अभ्यगत म्हणून आला आहेस. इथे मी असताना तू या झाडावर चढणार की काय? मग मला मथुरेचा राजा कोण म्हणेल? पृथूचा पिता कोण म्हणेल? तातांनी उत्तरीय आणि चढाव काढून हिरवळीवर ठेवले. झपाझप पावलं उचलीत ते अशोकाच्या बुंध्याजवळ गेले. खारोटीसारखे ते वर चढले. थोड्या अवकाशानं ते वरून ओरडले, सापडलं ग पोरी, घरटं सापडलं. पिल्लू घरट्यात ठेवून ते खाली उतरू लागले. मी आनंदानं खाली टाळ्या पिटू लागले. त्या दिवशी किती अभिमान वाटला मला माझ्या पित्याचा. तातांनी सांगितलेला कोणताच शब्द कधी मोडायचा नाही असा निर्धार मी करून टाकला. शेवटी अगदी खाली येताच त्यांनी पटकन उडी मारली. तशी माझ्या मनातही शंकेच्या एका बेंडकुळीनं उडी मारली. पुढं होत मी त्यांचा हात धरून त्यांना लगबगीनं विचारलं, पण तात, ते त्याच पिल्लाचं घरटं होतं ना? माझ्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, वेडे, एवढंही समजत नाही होय मला? त्या घरट्यात तसलीच आणखी 5 पिल्लं होती की. धुसर संध्याप्रकाशात आम्ही परत राजवाड्यात आलो. शूरसेन, खूप गोड आहे बरं का तुझी मुलगी. भोजपूर नगरवरून अभ्यागत म्हणून आलेले महाराज कुंतीभोज माझ्या मस्तकावरून ममतेनं हात फिरवीत बाबांना म्हणाले. त्या रात्री स्वप्नात मला ते पिल्लू एकसारखं दिसत होतं. 10 दिवसानंतर आम्ही भोजपूरला आलो. ती वेळ संध्याकाळची होती. नगर तसं छोटंसंच पण टुमदार होतं. मला ते आवडलं. मला वाटलं होतं राजवाड्याच्या महाद्वारात तिथं राजश्रिया आमचं ओवाळून स्वागत करतील, कारण मथुरेत आमची तशी प्रथा होती. पण भोजपुरात एका साध्या दासीनंच आम्हाला ओवाळलं. मला ते थोडंसं विचित्र वाटलं. आम्ही महाद्वारातूनच आत प्रवेश केला. मला राजवाड्यासमोरची प्रशस्त भव्य मोकळी जागा आवडली. केवळ एका कोपऱ्यात एक छोटंसं उद्यान होतं. बाकीची सगळी जागा मोकळी होती. वाडाही छान होता. त्याचं तोंड पूर्वेकडे होतं. मोकळी जागा म्हणजे सैन्याच्या संचलनासाठी ठेवलेली होती. 8 दिवस भोजपूर नगरात केव्हाच गेले. माझं मन परत मथुरेकडे ओढ घेऊ लागलं. मरीषा मातेची वारंवार आठवण होऊ लागली. 9व्या दिवशी मथुरेत परत जाण्यासाठी बाबांनी रथ तयार ठेवायला सांगितला. माझं मन मथुरेच्या आठवणी काढू लागलं. आता आपण परत मथुरेला जायचं म्हणून मी हुरळून गेले होते. पण त्यानंतर पुन्हा मी कधीच मथुरेला गेले नाही. इच्छा असूनसुद्धा ते मला कधीच शक्य झालं नाही. त्या दिवशी रथात बसण्यापूर्वी बाबांनी मला जवळ बोलावलं.
महाराज कुंती भोज तिथंच होते. त्यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, पृथे, आता तुला इथेच राहायचं आहे. हेच तुझे माता आणि पिता. मला त्यांच्या बोलण्याचा अर्थ नीटसा समजला नाही. भयान अरण्यात मला एखाद्या लहान मुलाला तो झोपेत असताना कुणीतरी नेऊन सोडलं तर त्याला जसं वाटेल तसं मला वाटू लागलं. इथं माझी कुणाशी ओळखही नव्हती. या भोजपुरात उभं राहून मथुरा कुणीकडे आहे असं जर कुणी मला विचारलं असतं तर ते सुद्धा मला नीटपणे दाखवता आलं नसतं. आणि तात तर सरळ म्हणत होते की तुला इथेच राहायचं आहे. माझी ते चेष्टा तर करत नाहीत ना. माझं बालमन क्षणात भीती आणि शंका यांनी घुसमटून गेलं. मी इथे का राहायचं? मी त्यांना आवडत नसेल तर त्यांनी मला मथुरेत नेऊन कुठेही सोडावं. मी तिथं राहीन. पण इथं या नगरात मी एकटी कशी राहणार? वडील माणसेसुद्धा कधीकधी इतके निर्दयी होतात की काय? माझ्यासाठी धनुष्य आणणारे, मला पृथू म्हणून प्रेमाने नेहमी जवळ घेणारे, माझ्या शब्दांसाठी खारोटीसारखे झाडावर चढणारे माझे तात फसवे आणि खोटे होते की काय? की मी हट्टी आहे म्हणून मला अद्दल घडवण्यासाठी त्यांनी हा जगावेगळा कठोर मार्ग स्वीकारला होता? मी कळवळून त्यांना विचारलं, का तात, मी इथं का राहायचं? कशासाठी? मी तुम्हाला आवडत नाही का? तसं असेल तर मला मथुरेत नेऊन कुठेही सोडा. मी कधी कधी पुन्हा हट्ट धरणार नाही. तसं नाही पृथू, तू मला आवडतेस ग. पण पण या कुंती भोजाला, माझ्या आतेभावाला मी वचन दिलं आहे. त्यांचा आवाज घोगरा झाला होता. माझा खांदा थोपटीत ते मला बोलले. त्यांचा कंठ दाटलेला मी आज प्रथमच पाहत होते. शंका कुशंकांनी माझं बालमन घायाळ झालं. आता काय काय ऐकावं लागणार? वचन? कसलं वचन? कुणाला दिलं आहे तातांनी वचन? कशाबद्दल दिलं आहे वचन? आणि वचन म्हणजे तरी काय? मी गोंधळून विचारलं. कसलं वचन? ऐक, घोगऱ्या स्वरात ते म्हणाले. 12 वर्षांपूर्वी एकदा मी आणि कुंती भोज या भोजपूरजवळ अरण्यात मृगयेसाठी गेलो होतो. त्या दिवशी निषाद पर्वताच्या अरण्यात आम्ही पुष्कळ भटकलो, पण मृगयेसाठी काहीच मिळालं नाही. दमून भागून शेवटी तसेच परत यायला निघालो. नगराबाहेरच्या अश्वनदीवर पाणी पिऊन तिच्या काठावरच्या गर्द आणि डेरेदार अशा विशाल शालवृक्षाखाली आम्ही विश्रांतीसाठी बसलो. त्या दिवशी कुंती भोज फारच नाराज होता. मला वाटलं तो मृगया नाही झाली म्हणून नाराज असेल. म्हणून मी त्याला म्हणालोही, कुंती भोजा, तू नाराज का? तो माझ्याकडे नुसता पाहतच राहिला. त्याचा हात हातात घेऊन मी त्याला आस्तेनं विचारलं, राजा बोल. बोलल्यानं मनाची दुःख हलकी होतात. तो म्हणाला, शूरसेना, आज आपण मृगयेसाठी बाहेर पडलो. पण माणूस म्हणजेच दैवाची मृगया नाही काय? मला तरी या माझ्या निपुत्रिक जीवनाची उबग आला आहे. मुलाशिवाय संपत्ती आणि सूर्याशिवाय आकाश, हे भोजांचं संपन्न राज्य सेनापतीच्या स्वाधीन करून दूर हिमालयात निघून जावं असं वाटतं. त्याच्या माझ्या हातातील हात दाबून मी म्हणालो, एवढंच ना राजा कुंती भोजा? मी शूरसेन, मथुरेचा यादव राजा, तुला सांगतो आहे की मला होणारं पहिलं अपत्य मी तुझ्या स्वाधीन करीन. पण क्षत्रियानं राज्य सोडून जाण्याची भाषा कधीही बोलू नये. त्यानं मला त्यावेळी आनंदानं मिठी मारली. आम्ही अश्वनदीवरून नगरात आलो. थोडे दिवस त्यावेळी त्या नगरात राहून मी मथुरेला गेलो. याच वर्षी तुझा जन्म झाला. पृथे, तोच हा माझा आत्तेभाऊ आणि राजा कुंती भोज. मुली, मला माझा शब्द पाळला पाहिजे. तुला तुझा धर्म पाळला पाहिजे. मी माझ्या किलकिलत्या डोळ्यांनी त्या दोघांच्याकडे पाहत होते. मला त्यांच्या बोलण्यात वचन हा शब्द कुठंच ऐकू आला नाही, म्हणून मी विचारलं, वचन म्हणजे काय तात? झरकन वळत ते म्हणाले, वचन म्हणजे शब्द पाळणं. पोरी, मी तुला देईन असं या कुंती भोजाला शब्द दिला आहे. त्यांचे डोळे डबडबून आले होते. पहाड पाझरत होता. माझ्यासाठी अशोक वृक्षावर सरसर चढणारे तात आज वचनपूर्तीस वाटेन डोळ्यांवाटे अश्रू काढत होते. त्या दिवशी अशोकाखाली मी ठरवून टाकलं होतं, त्यांचा कोणता शब्द कधीही मोडायचा नाही. माझ्यासाठी त्यांनी रडवेलं व्हावं. स्वतःला सावरून मी पुढं होऊन म्हणाले, तात, तुम्ही सांगत असाल तर मी इथंच राहीन, पण तुम्ही रडू नका, शोक करू नका. पुढे होऊन त्यांनी मला आपल्या छातीशी कवटाळलं. त्यांचं भरदार शरीर पिप्पळ वृक्षासारखं थरथरत होतं. महाराज कुंती भोजांना ते म्हणाले, राजा, जीवाच्या मायेनं जपलेली ही देणगी सांभाळ. हिच्या मातेला मी हिला घेऊन परस्पर आलो आहे हे माहीतसुद्धा नाही. हे आधी समजलं असतं तर तिनं मला मथुरेतून कधीच सोडलं नसतं. मरीषा मातेच्या आठवणीनं मला गलबलून आलं. मला तसंच सोडून झटकन त्यांनी कमरेचं खडक म्यानातून काढलं.
त्याचं धारदार पातं चमकन चमकलं. माझ्या उजव्या हाताचा भरीव अंगठा त्या धारेवर त्यांनी ओढला. रक्ताची एक लालभडक रेष त्यांच्या भरगच्च अंगठ्यावर क्षणात उभी राहिली. ती त्यांनी माझ्या कपाळावर लावली. त्याचा तो गरम स्पर्श अजूनही माझ्या लक्षात आहे. खडक म्यानात ठेवून माझा चेहरा उंजळीत घेऊन ते म्हणाले, लक्षात ठेव पृथे, एका क्षत्रिय राजाची मुलगी आहेस हे कधीही विसरू नकोस. विसरणार नाहीस ना बाळ? वाकून त्यांनी माझ्या मस्तकाचं एक अंग केलं. त्यांनी लावलेला रक्ताचा टिळा त्यांच्याच ओठांनी पुसटला गेला. त्यांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू घरंगळून दाढीत मिसळले. झटकन ते वळले आणि झपझप चालत रथात गेले. हातातील असुडाचे त्यांनी घोड्यांवर सपासप कोरोडे ओढले. रथ उधळला. धूळ उडू लागली. माझं छोटं मन बावरलं. हात उंचावून पुढं होत मी ओरडले, तात थांबा. महाराज कुंतीभोजांनी पुढं होत मला आवरलं. ते म्हणाले, मुली, क्षत्रिय एकदा निघाले की थांबत नसतात आणि कधीच मागे फिरून वळून बघत नसतात. मी खाली मान घालून म्हणाले, मला बरोबर न्यावं म्हणून मी त्यांना थांबवत नव्हते. माझ्या आईसाठी माझी ही आठवण तरी त्यांना बरोबर दिली असती. मी आईला भेटले सुद्धा नव्हते. हातातील अंगठी मी त्यांच्यासमोर धरली. ती पाहताच ते गप्प बसले. थोड्या वेळानंतर म्हणाले, आण मुली ती अंगठी, मी ती पोहोचती करतो. नुसती अंगठीच नाही तर तुलाही. राजा शूरसेनानं आपलं वचन पुरं केलं आहे, पण त्यानं आज माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं आहे. मीही त्याला दाखवून देईन की भोजपूरचा कुंती भोज काही एवढा निर्दयी नाही. त्यांचे डोळे वेगळ्याच तेजानं चमकू लागले. त्यांनी टाळी वाजवताच एक सेवक समोर आला. आता ते मला घेऊन दुसऱ्या रथातून तातांना गाठणार होते. मला क्षणात काय झालं कुणास ठाऊक. खांद्यावरचं उत्तरीय मी डोक्यावर घेतलं आणि पुढं होऊन त्यांना वाकून नमस्कार करीत म्हणाले, आपली मानसकन्या पृथा आपल्याला वंदन करते आहे तात. त्यांनी झटकन मला वर उठवलं. माझ्याकडे पाहत ते भरल्या आवाजात म्हणाले, धन्य आहे तो राजा शूरसेन, ज्यानं तुझ्यासारख्या निग्रही कन्येला जन्म दिला. पण तुझं मन इथं कधीच रमणार नाही पुरी. मला मूल नाही, पण मुलाची मनं मला कळतात. इंद्रधनुष्याचे रंग जाणायला काही आकाश व्हावं लागतं असं नाही मुली. नाही तात, हेच आता माझं जन्मग्राम आणि हीच आता माझी मथुरा. मी धाडसानं बोलले. कोण माझ्या तोंडून धैर्यानं बोलत होतं देव जाणे, पण फुलपाखरामागं धावणारी पृथा नक्कीच नव्हती. धनुष्यानं खेळणारी पृथा नक्कीच नव्हती. भले मुली, क्षत्रियानं मोडावं पण मिटू नये. शूरसेनाची कन्या शोभतेस खरी, पण तू इथे राहू नये. कारण काय? या राजवाड्यात एकही राजश्री नाही. सगळ्या वाड्याची जबाबदारी तुझ्यावरच पडेल. तुझ्यासारख्या अल्लड पोरीला या कोवळ्या वयात ती कधीच झेपणार नाही. मी ती पार पाडीन. आजपासून हा राजवाडा माझा आहे, इथली माणसं माझी आहेत. तरी तुला मी पृथा म्हणून हाक मारली की तू अस्वस्थ होशील. तुला मथुरेची नेहमीच आठवण येईल. या भरल्या वाड्यात एकांती तू सदैव दुःखी राहशील. म्हणून मी ठरविलं होतं की काहीतरी ते बोलणार होते, पण त्यांनी ते कटाक्षाने टाळलं. काय ठरवलं होतं आपण? मी कुतूहलाने विचारलं. तुला पृथा न म्हणता. परत ते थांबले. कुंती म्हणणार होतो मी माझ्या नावावरून, पण तुला ते कदाचित आवडणार नाही. जा तू आता. मी झटकन पुढे होत वाकून त्यांना वंदन करत म्हणाले, आपली कन्या कुंती आपल्याला वंदन करते आहे तात. माझ्या या अनपेक्षित उद्गारांनी ते भारावून गेले. त्यांनी मला वर उठविलं आणि तातांनी जसं छातीशी कवटाळलं होतं तसंच मला छातीशी कवटाळत ते म्हणाले, कुंती, वाईट वाटून घेऊ नकोस मुली. तुझ्या पित्याची तुला इथे आठवणही होणार नाही. पण तू इथं राहिली नाहीस तर या राजवाड्याला अवकळा येईल. 14 वर्ष मी तुझी वाट पाहत आहे. ही वास्तू राजश्रीची वाट पाहत आहे. नाही, मी इथून कुठेही जाणार नाही. मी त्यांना बिलगत म्हणाले, निर्धारानं आणि निश्चयानं. त्यांनी माझी पाठ थोपटली. मला सावरून राजवाड्यात नेताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. ते भोजपूरच्या महाद्वाराशिवाय दुसऱ्या कुणाला कसे आठवतील?